आता इथं भाऊराव चौकात आहे. तर मिशन चौक असेल, सिव्हिल चौक, भाऊराव चौक, खास करून भाऊराव चौकाच्या लोकांना गेला 1 महिना आम्ही सांगत आहे की तुम्हाला जागा दिलेली आहे, त्याच्या आत राहावा. रस्त्यावर रात्रीचं पार्किंग होतं, यायला रहदारी होते, गर्दी भरपूर असते. एक अनधिकृत खाऊ गल्ली सारखं आहे. आम्हाला काय, आम्ही इंटिमेशन ऑलरेडी दिलेलं आहे, 1 नाही 4 वेळा 5 वेळा दिले मी तर. आणि अनधिकृतरित्या फरशा एवढ्या लांब 10-10 फूट फरशा पुढे घेतलेल्या आहेत, त्याच्यासमोर ते गाड्या लावतात, त्याच्यासमोर पार्किंग असतं आणि त्याच्या रस्त्यावर सगळे लोक असतात. त्यामुळं खूपच ट्रॅफिक कंजेशन तर होतच आणि विनाकारण गर्दी होते. एक नियमाप्रमाणे नियम घालून दिले त्याप्रमाणे लावला. तुमचे जे खोके आहेत त्याच्यासमोर खोक्याचे दुप्पट तिप्पट सगळ्या प्रकारच्या गाड्या लावलेल्या आहेत आणि हे सांगून सुद्धा ऐकलेले नाही आहे. आजही अजूनही विनंती आहे आमची की जे काही तुमचे आखून दिलेले आहे त्या मर्यादेत तुम्ही तुमचं बिझनेस करा, रस्त्यावर करू नये. मिशन चौक आहे, भाऊराव चौक आहे, आता सिव्हिल चौकात असंच जाणार आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सिव्हिल चौकात वारंवार आम्ही घेतो. किती वेळा काढलं तरी ते आणि एक 10-15 दिवस थांबतात, परत आहे तेच. नाही, आमचं काम आहे काढायचं, तिथं होऊ नये हे मेंटेन करायचं काम सिव्हिल प्रशासनाचं सुद्धा आहे. त्यांच्याकडे जसं आमच्याकडे गार्ड आहेत, त्यांच्याकडे सुद्धा गार्ड आहेत, त्यांनी गार्ड थांबवावे तिथं. आम्ही आतापर्यंत 10 वेळा काढले, ते तुम्हालाही माहित आहे. आतापर्यंत 10 वेळा काढलेले आहेत, आजही आम्ही काढणार आहे. तिथं होऊ नये किंवा तिथं काय होऊ नये यासाठी त्यांनी त्यांची सुद्धा सुरक्षा रक्षक तिथं तैनात केले पाहिजेत. कारण आमच्याकडे काही इतका फोर्स नाहीये दिवस रात्र तिथं लोक तैनात करण्यासाठी. एवढं आमच्याकडे मनुष्यबळ आमच्याकडे पण नाहीये. आम्ही काढून घेऊ, आमची जबाबदारी आम्ही पार पाडू आहे. त्यांनी 1-2 सुरक्षा रक्षक जर तिथे ठेवले तर ते होणार नाही परत. त्यांच्याकडे सांगली, मिरज, कुपवाड हा चार्ज आहे. फक्त अतिक्रमण एवढं काढणं नाही आहे. एक अतिक्रमण काढायला दिवस जातो. अनधिकृत बांधकामं असतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तक्रारी महानगरपालिकेमध्ये येतात ते पर्सनली जाऊन त्याची उत्तरं घ्यावं लागतात, स्पॉट व्हिजिट करायला लागतात. आणि आमच्याकडे जे काही कर्मचारी स्टाफ काही जास्त नाही, 7 ते 9 एवढेच कर्मचारी, एवढ्यावर आम्ही पूर्ण सांगली मिरज खूप अतिक्रमण काढण्याची मोहिमा घेतो. त्यामुळे तेवढं थोडंसं होत असतं त्यांचं, पण महत्वाच्या ज्या वेळेला इथं मोहिमा असतात त्यावेळेला असतात ते. मग